आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माफी मागायच्या निमित्ताने भेटलो तर कसं पुढचं सगळं सोपं होईल. पण ताई असं त्यांच्या घरी जाऊन हे सगळं बोलायचं बरं. त्याची काळजी तू नको करूस. आम्ही बघू काय करायचं. आम्ही श्रेयसला पण सोबत घेऊन जाणार आहोत. हां मग ठीक आहे. श्रेयस बेटा जरा आमच्या रूम मध्ये येणार. ओके. दारू काढ. ताई या सगळ्यांसाठी आपली खूप घाई होते असं वाटत नाही का तुला? नाही. आमची महत्वाकांक्षा पूर्ण करायची असेल तर आम्हाला लवकरात लवकर रत्नपारखींची नातं जोडावंच लागेल. हा बेटा. बेटा टेल मी समथिंग. उद्या सकाळी काही महत्वाचा लाईनअप वगैरे आहे तुझा? नाही काही नाही असं. का? गुड. मग उद्या सकाळी तू आमच्या सोबत येतोस. कुठे? आपण रत्नपारखींना भेटायला जातोय. मम्मा आता त्यांच्या घरी कशाला जायचंय? बेटा आम्हाला त्यांची माफी मागायची. मम्मा आता तुम्ही त्यांची माफी मागणार. मी त्यांना सॉरी म्हणालोय ना. आता आणखीन कशाला हवंय? श्रेयस कम ऑन. आम्ही सांगतोय ते ऐक. नाही मम्मा मी त्यांच्या घरी येणार नाही. मम्मा मला चांगलंच माहितीये आपल्या घरी पार्टीत त्यांचा इन्सल्ट झालाय त्यामुळे उद्या ते तुमचा इन्सल्ट करणार आणि तुमचा कोणी इन्सल्ट केलेलं मला सहन होणार नाही. मी तिथे येणार नाही. आपण नको जायला मम्मा. श्रेयस एक मिनिट ऐकून तर घे आमचं. आपल्याला जेव्हा 4 पावलं पुढे जायचं असतं ना तेव्हा 2 पावलं मागे येण्याची तयारी ठेवायची असते. आणि सगळ्यात महत्वाचं आम्हाला एक महत्वाची डील क्रॅक करायची आहे त्यांच्यासोबत. त्यासाठी आम्ही वाटेल ते करायला तयार आहोत. आय एम सॉरी मम्मा. तुम्ही काही करा मी करणार नाही. मी त्यांच्या घरी येणार नाही अँड दॅट इज फायनल. श्रेयस प्लीज ऐक. श्रेयस मी खूपच रूडली बोललो का मम्मांशी? ओव्हर रिॲक्ट झालो मी. शिट यार. असं कसं काय करू शकतो मी? आय एम सॉरी मम्मा. मी त्या रत्नपारखींचा सगळा राग तुमच्यावर काढला. सो सॉरी. आय डाऊट. मॉम मी तुला सांगितलं ना की मला त्याचाच मेसेज आला होता की आपण डिनरचा प्लॅन कॅन्सल करूया. मे बी त्याने तेव्हा मला मेसेज केला असेल आणि आता तो यश आंटीला घाबरून नाही म्हणतोय. पण तो असं का करेल? कारण त्याला लग्न करायचंच नाहीये ना. यश आंटीनी फोर्स केला म्हणून तो माझ्याशी लग्न करतोय. इट मीन्स मला यशशी बोलावंच लागणार आहे. अक्षय जे काही वागतोय ते तिला कळायलाच हवं. अगं पण त्याने लग्न मोडलं तर मी त्यालाच काय यशला सुद्धा सोडणार नाही. तिचं असं एक सिक्रेट मला माहिती आहे जे मी एक्सपोज केलं तर तिचं नाव स्टेटस रेप्युटेशन सगळ्याच्या सगळं धुळीला मिळेल. आणि तिच्या स्टेटसवर जेवढं प्रेम आहे ना तेवढंच प्रेम माझ्या शनू बेबीवर आहे. सो असंही मी तिला सोडणारच नाही. संजय तिथे पोहोचले. श्रेयस आय एम सॉरी मम्मा. मी काल ओव्हर रिॲक्ट झालो. बट आय लव्ह यू आणि तुमच्यासाठी मी काही करेन. आय नो. दॅट्स लाईक माय बॉय. चला या या. काका गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. अरे एवढ्या लवकर रेडी? काका लवकरात लवकर मला माझं टार्गेट अचीव करायचंय आणि माझ्यासाठी वेळ खूप महत्वाची आहे. ऍब्सोल्युटली करेक्ट. काय ना आयुष्यात खेळ हा वेळेचाच असतो पण कशी कोणावरती वेळ येईल काही सांगता येत नाही. ती वेळ यशोधराची होती म्हणून तिला जसं हवं तसं घडत गेलं. पण आता सर मॅडम आले आहेत. कोण मॅडम? यशोधरा सरनाईक मॅडम. एक मिनिट. नक्की हेच नाव सांगितलं का त्यांनी? हो यशोधरा सरनाईक मॅडम. काका हे असं अचानक घरी आणि तेही अपॉइंटमेंट न घेता मला वाटतंय आपण त्यांना फार एंटरटेन नको करायला.
त्यांना जाऊन सांग अपॉइंटमेंट घ्या आणि मग भेटायला या. एक मिनिट जा आणि त्यांना आतमध्ये पाठव. काका पण आराध्या, आपण डील करू ना त्यांच्याबरोबर. मी आहे ना, डोंट वरी. काका मी आलेच. आई बाबा, मी जे सांगते ते नीट ऐका. तुम्हाला आता खोलीतच थांबावं लागणार आहे आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत रूम बाहेर पडायचं नाही, ठीक आहे? अगं ठीक आहे, नाही येणार बाहेर, पण तू एवढ्या टेन्शन मध्ये का दिसतेयस? आई, यशोधरा सर नाही आली आपल्या घरी. यशोधरा इथे? हो. अगं पण कशाला? मे बी त्या दिवशी पहाटेत जे काही घडलं ना त्याचीच माफी मागायला आली असेल. पण काहीही झालं तरी तुम्ही दोघांनी बाहेर पडायचं नाही, नाहीतर आपलं सगळं सत्य बाहेर येईल. हो, नाही पडणार बाहेर. पाहिजे तर तू बाहेर कडी लावून घे. नाही आई, त्याची गरज नाहीये. मी जस्ट इन्फॉर्म करायला आले. पण तुम्ही काळजी घ्या, ठीक आहे? मी आलेच. पुन्हा त्या बाईचं नाव तोंडातून घ्यायचं नाही असं ठरवलं होतं, पण इतकं वाईट वागूनही बाई कशी काय वर तोंड करून सगळीकडे फिरू शकते? हिचं मन हिला खात नसेल? मला तर वाटतं सरळ तिच्या समोर जाऊन उभं राहावं आणि तिला खडसावून विचारावं की बाई, तू का माझ्या मुलीशी असं वागलीस आणि का आमच्या जीवावर उठलीस? अगं तू पण एक आई आहेस ना, मग तुझं काळीज असं दगडासारखं कसं? गुड मॉर्निंग मिस्टर रत्नपारखी. गुड मॉर्निंग. सॉरी, तुमची अपॉइंटमेंट न घेताच आम्ही आलोय. नाही, इट्स ओके. प्लीज कम. Thank you. प्लीज जॉइन मी. संजय, खर तर तुमची माफी मागायला आम्ही येणारच होतो. नाही, आय अंडरस्टँड. त्या दिवशी पार्टीमध्ये जे काही झालं त्यानंतर तुम्ही, तुमचं कुटुंब हर्ट होणं खूप स्वाभाविक आहे. इट्स ॲब्सोल्युटली करेक्ट. पण खरं सांगू, तुम्ही मोठ्या मनाने आम्हाला माफ कराल ही अपेक्षा आहे. इनफॅक्ट आम्ही हात जोडून माफी मागायला तयार आहोत. यशोधरा मॅडम, फॉर्मॅलिटीज नको प्लीज. नो फॉर्मॅलिटी. तुम्ही हे तुमचंच घर आहे असं समजा आणि अपॉइंटमेंट घेऊन यायची काहीच गरज नाहीये. त्यातून आमची माफी मागायची तर अजिबातच गरज नाहीये. हाऊ काइंड. हे चांगलं आहे ना डॅड? अपमान भर पार्टीत करायचा, पण माफी घरी येऊन मागायची. अनुष्का, नाही, इफ यू फील आम्ही 4 चौघात तुमची माफी मागायला पाहिजे तर आय एम रेडी टू डू सो. नाही, खरं तर मम्मांची यात काही चूक नाहीच आहे. त्या मोठ्या मनाने येऊन माफी मागतायत. तुम्ही म्हणत असाल तर मी माफी मागतो हात जोडून. कम ऑन श्रेयस, डोंट बी सो फॉर्मल. जे झालं ते झालं. आपण हा विषय जरा बाजूला ठेवायचा का काय अनुष्का? येस डॅड. आय वुडंट अग्री लेस. मिसेस रत्नपारखी दिसत नाहीयेत. मम्मा जिमला गेलीये. अँड तुझी बहीण, आय मीन इशिता. इशिता. ऍक्च्युली इशिताची ही बुटीकची वेळ असते, सो ती तिच्या बुटीकला आहे. ती आत्ताच गेली. म्हणजे तुम्ही येणार हे माहिती असतं तर तिला थांबवून घेतलं असतं. ओ नो नो, वर्क फर्स्ट अँड फॉरमोस्ट. घ्या, पाणी आणते. अहो अहो, काय होतंय तुम्हाला? थांबा थांबा, मी पाणी आणते. अरे देवा, पाणी तर संपलंय. अहो, खूप त्रास होतोय का तुम्हाला? थांबा ना, मी आणते पाणी. अरे देवा, पण अरुण तर सांगून गेले खाली येऊ नका म्हणून. ती यशोधरा आली तिकडे आणि तिने मला पाहिलं तर. मिस्टर रत्नपारखी,
खरं तर आम्ही कधीच कोणाच्या घरी जात नाही आणि माफी मागण्याचा तर प्रश्नच येत नाही. पण आय हॅव टू कन्फेस, आम्हाला असं वाटायला लागलं की आपल्यामध्ये ना अननेसेसरी गोष्टी कॉम्प्लिकेट होत आहेत. काय ना यशोधरा मॅडम, काही वेळा काही गोष्टी आपल्या हातात नसतात. ऍब्सोल्युटली, अगदी योग्य ते बोललात तुम्ही. अँड लेट मी टेल यू समथिंग. नाही म्हणजे बिझनेसमध्ये तुमचं मोठं नाव आहेच, बट समहाव तुमचे बिझनेस एथिक्स, व्हॅल्यूज याने आम्ही खूप इम्प्रेस झालोय आणि म्हणून आम्हाला तुमच्या बरोबर बिझनेस डेव्हलप करायचा आहे. थँक्यू सो मच. श्रेयस, पाणी घ्या. थँक्यू. भाजलंय ना तुम्हाला? सांभाळून प्लीज. तुम्हाला कसं माहित? रॉकेट सायन्स नाहीये ना ते. भाजलेल्याच्या जखमा आहेत, कळतंय बघून. ओ स्मार्ट. हा श्रेयस, असं म्हणतात, जखमा या आंधळ्या असतात आणि त्याच जखमांवर आपल्याला पुन्हा पुन्हा लागत असलं ना की त्या जखमा ताज्या होतात. बाय द वे मिस्टर श्रेयस, तुम्ही काळजी घ्या प्लीज. अरे देवा, कसली परीक्षा बघतोयस माझी? अहो 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 अहो, सांभाळ स्वतःला. मी आणते पाणी. यशोधरा मॅम, तशी ह्या सगळ्याची काही गरज नव्हती. असं कसं? आम्ही पहिल्यांदा तुमच्या घरी येतोय. आम्ही काही रिकाम्या हाताने येणार होतो? And this is nothing. Excuse me. हे जरा आत घेऊन जा ना प्लीज. मी ठेवते ना. एक्सक्यूज मी, अनुष्का, अगं ज्याचं काम त्याने करावं. शी इज युअर हाऊस हेल्प, राईट? नाही, ऍक्च्युली ज्यांचं हे काम आहे ना त्या आज आल्या नाहीयेत. आणि डॅड नेहमी म्हणतात की कुठलंही काम लहान किंवा मोठं नसतं. सो आय एम फाईन, मी करते. मिस्टर रत्नपारखी, आय मस्ट से, खूप छान संस्कार केले तुम्ही तुमच्या मुलींवर. थँक्यू. वेल, नाउ दॅट यू आर सेइंग सो, आय विल हेल्प यू. नाही नाही, मी करते. इट्स ओके. मम्मा, द्या मॅडम. सी, आमची हाऊस हेल्प. ऑफकोर्स, युअर हाऊस हेल्प. ओ, थँक्यू. वेलकम. एवढं सांगूनही आई रूमच्या बाहेर आली म्हणजे नक्की काहीतरी इमर्जन्सी असणार. आता काहीही करून या यशोधराला लवकर घराबाहेर काढायलाच हवं. यशोधरा मॅम, ऍक्च्युली आमच्या काही मीटिंग्स लाईन अप आहेत, राईट डॅड? सो फार वेळ आम्हाला देता येणार नाही. वेल, दिस टाइम यू विल हॅव टू एक्सक्यूज मी. इनफॅक्ट तुम्ही पहिल्यांदा घरी आलात, आम्ही आदरातिथ्य काही करू शकलो नाही. पण एक महत्वाची मीटिंग लाईन्ड अप झाली नेमकी. आय होप यू अंडरस्टँड. यू नो, मिस्टर रत्नपारखी, नो प्रॉब्लेम. खरं तर वी आर ॲट फॉल्ट, कारण आम्ही अनअनाउन्स्ड आलोय. पुढल्या वेळेला आम्ही अपॉइंटमेंट घेऊनच भेटू. प्लीज डू कम. म्हणजे नेक्स्ट टाइम आम्हाला तुमचा आदरातिथ्य खूप चांगल्या पद्धतीने करता येईल. दॅट्स ओके. पण पुढल्या मीटिंगला बिझनेस प्रोबॅबिलिटीज नक्की डिस्कस करू. शुअर. गुड डे. आणि सर, जे काही झालं त्यासाठी मी माझ्याकडून एकदा सॉरी म्हणतो. सॉरी. इट्स ओके, हँडसम बॉय. ओ, आय एम सॉरी. आय एम सो सॉरी. इट्स ओके, इट्स ओके. सी यू. टेक केअर. You too. Have a nice day. सेम टू यू. हॅलो. आई,
अहो हे घ्या पाणी घ्या आधी. काय झालं बाबा? काही त्रास होतोय का? काय होतंय बाबा? आई, काय लपवताय तुम्ही माझ्यापासून? नाही ग, यांना जरा ठसका लागला होता. अगं असं कसं काही नाही. बाबांचा चेहरा सांगतोय की त्यांना बरं वाटत नाहीये. चल आपण आता लगेच डॉक्टरांकडे जाऊया. बाबा चला. मम्मा, आपण जे साध्य करायला आलो होतो ते झालंय असं वाटतंय तुम्हाला? आय थिंक सो. आय मीन रत्न पार्किंग सोबत आपण डेफिनेटली बिझनेस सुरू करू. हा थोडा वेळ लागू शकतो पण करू हे नक्की. ती अनुष्का पण वाटलं होतं तेवढी रूढ नाही आहे. अँड आय थिंक वी कॅन हँडल हर. महत्वाचं काय आहे, रत्न पार्किंग बरोबर योग्य डील क्रॅक करणं, ते व्हायला पाहिजे. विल कीप ट्राईंग. आपण इथून ऑफिसला जातोय ना? येस. आय थिंक आय जस्ट मी. फोन कुठे आमचा? संजय फोन? लक्ष कुठे? आय थिंक आय केप्ट इट इनसाइड. मी घेऊन येतो. नाही, तू गाडी सुरू कर, आम्ही आलोच. ओके. मी ड्रायव्हरला गाडी काढायला सांगते, तू बाबांना घेऊन ये. चला. मिस्टर, ती बघा आली चरू. आई अगं ती यशोधरा अजून हॉलमध्येच आहे. अगं मग आता काय करायचं? बाबा हो, खरंच बरं वाटतंय ना पण तुम्हाला? हे सगळं ना फक्त त्या बाईमुळे घडतंय. तिच्यामुळे आपल्यावर अशी लपून बसण्याची वेळ आलीये. बाबांना आता काही झालं असतं तर तिला मी असं माफच करणार नाहीये. आमचा फोन आम्ही विसरलो होतो. ओ ओ नो नो प्रॉब्लेम. ठीक आहे. हॅव अ नाईस डे. या यू टू. ओ आय नो यू हॅव अ मीटिंग. येस. ओके. आजी गोड आहे ना? हो हो, पण आता पूर्वीसारखी मिळत नाहीत ग हल्ली फळं. पण त्यातल्या ते बरं आहे. हे काय आज कसला उपवास? अरे आज एकादशी नाही का? अरे हा. तू पण घे 2 फोडी. नाही नको, सकाळी माझा ब्रेकफास्ट अगदी भर पेट झालाय. अगं नम्रता, एक काम करतेस का बाळा? हा. गार्डन मध्ये झाडं आहेत ना, त्यांना जरा पाणी घाल. सुकून गेली आहेत बिचारी. बर. आणि हो, येताना 4-5 तुळशी घेऊन ये आणि फुलं घेऊन ये, पूजेला लागतील ना. बरं आजी, आणते. गेली का रे? हो गेली, पण तुम्ही तिला असं का पाठवलं? अरे मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. तिच्या समोर कसं बोलणार म्हणून तिला पाठवून दिली. मला सांग, यशोधरा ज्या हॉस्पिटलमध्ये गेली होती तिथे जाऊन आलास तू? काही माहिती मिळाली तुला? हो, तिचा पाठलाग करत करत मी हॉस्पिटलमध्ये गेलो. त्या ठिकाणी पाहिलं की यशोधरा त्या जखमी ड्रायव्हरशी बोलत होती. नंतर माझी अजूनही चक्कर झाली, तेव्हा कळलं तो आता कोमात आहे. अरे देवा, मग ती आता त्याला भेटायला कशासाठी गेली होती हे कळणारच नाही शेवटपर्यंत. नाही, खरंच कळणार नाही. मी दुसरा कुठला तरी मार्ग शोधतोय, बघू. नक्की काय घोळ घालून ठेवते ही यशोधरा कळतच नाही बघ. परवा ते कुरिअर आलं होतं, असं कुणी कुणाला पाठवतं का? परवा कुरिअर आलं होतं? कसलं? मला काहीच माहित नाही. अरे त्या दिवशी एक विचित्र कुरिअर आलं होतं. एका बॉक्स मध्ये बाहुली होती, पण तिचं धड आणि मुंडकं वेगवेगळं ठेवलेलं होतं. काय सांगताय काय? अरे बापरे, म्हणजे हे सगळं विचित्रच आहे. आई मला खात्री वाटते काहीतरी गडबड आहे. यशोधरा आपल्यापासून काहीतरी लपवते जे खूप काही मेजर आहे हे नक्की.
अरे ती काय गोंधळ घालत असेल तो घालू दे ना तिला, पण हे सगळं या घरापर्यंत यायला नकोय. अवाई त्याचीच तर काळजी वाटते ना मला. आणि यशोधराने आपल्या हाताखाली अशी माणसं निवडून ठेवली आहेत ना, जी माणसं कुणाला कसलाच थांग पत्ता लागू देत नाहीत. ती जशी आहे ना तशी तिच्या आजूबाजूची माणसं असणार. घरातल्या घरात सिक्रेट गोष्टी चालतात तिच्या. अवाही बेडरूम मध्ये तिचं खाजगी कपाट आहे, त्यात एक तिजोरी आहे. त्या तिजोरीमध्ये तिची महत्वाची कागदपत्र असतात, ज्याला कोणीही हात लावायचा नाही. असं मला काय वाटतं अरविंद, त्या कपाटातच आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळू शकतील. खरंय, शक्यता नाकारता येत नाही. पण यशोधरा स्वतःहून चावी तर देणार नाही ना आपल्याला. आणि ती नसताना आपण चोरून तिच्या कपाटात शोधाशोध करायची म्हणजे? हेतू महत्वाचा. कृष्ण नाही का चोऱ्या करत होता? हेतू महत्वाचा असतो. आपण कुणाचं नुकसान करत नाहीये की नाही, मग झालं तर. एखादी चांगली गोष्ट घडवून आणायची असेल, थोडीशी चुकीची गोष्ट केली तर चालते. आपल्या मनाविरुद्ध का होईना पण चालते. तसं असेल तर मी त्या कपाटाची डुप्लिकेट चावी तयार करून घेतो. चालेल, लवकर घे, लवकर. हो. ओ सांभाळून प्लीज. खूप भाजलाय ना तुम्हाला?